गंगापूर शिवाराची ऐतिहासिक गाथा. 15 वर्षांचा संघर्ष, 163 कोटींचा निवाडा आणि आता लवाद कोर्टात आर-पारची लढाई. सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामात प्रशासकीय अनागोंदी आणि शेतकऱ्यांच्या हक्कांकडे झालेला दुर्लक्षाचा लढा आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. विधान परिषदेत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी हा विषय लावून धरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या गंगापूर शिवार प्रकरणाने आता नवीन कायदेशीर वळण घेतले आहे. काय आहे नेमके प्रकरण? 2011 मध्ये महामार्गासाठी जमीन संपादन सुरू झाले. मात्र प्रशासनाने गट क्रमांक 45 मधील गोविंद गावित आणि विलास वळवी या शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनीवर बेकायदेशीरपणे काम सुरू केले. 2022 मध्ये पोलीस बळाचा वापर करून हे काम रेटण्याचा प्रयत्न झाला. मात्र शेतकऱ्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेत प्रशासनाला छपराक लगावली. न्यायालयाने स्पष्ट केले की आधी जमीन रीतसर संपादित करा आणि बाजारभावाप्रमाणे मोबदला द्या, मगच काम करा. 41 लाखांवरून 163 कोटींपर्यंतचा ऐतिहासिक प्रवास. प्रशासनाने सुरुवातीला ही जमीन केवळ शेतजमीन असल्याचे भासवून अत्यल्प मोबदला देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र न्यायालयीन लढाई आणि पुराव्यांमुळे हा आकडा थक्क करणारा ठरला. दिनांक 5 जुलै 2023. पहिला निवाडा 33 रुपये प्रति चौरस मीटर, 41 लाख रुपये. दिनांक 12 मे 2023. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 650 रुपये प्रति चौरस मीटर, 8 कोटी 10 लाख रुपये. दिनांक 16 जानेवारी 2024. अंतिम निवाडा 12,592 रुपये प्रति चौरस मीटर. सक्षम प्राधिकारी अंजली शर्मा, 163 कोटी रुपये. आता लवाद समोर नवा संघर्ष. 163 कोटींचा निवाडा हा शेतकऱ्यांसाठी विजय असला तरी कायद्याच्या चौकटीत आता मोठी लढाई सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची मागणी. शासनाच्या रेडी रेकनर दरानुसार जमिनीचा भाव 13,592 ते 38,710 रुपये प्रति चौरस मीटर मिळायला हवा. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कलम 3ग अनुसार जिल्हाधिकारी लवाद यांच्याकडे दाद मागली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा मोबदला कमी करण्यासाठी लवादाकडे अपील केले आहे. महत्त्वाची तरतूद. राष्ट्रीय महामार्ग कायद्यानुसार जर सक्षम प्राधिकाऱ्याचा निवाडा मान्य नसेल तर दोन्ही पक्ष जिल्हाधिकाऱ्यांकडे लवाद म्हणून दाद मागू शकतात. गंगापूरच्या या निकालावर महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. निष्कर्ष. हा लढा केवळ 2 शेतकऱ्यांचा राहिलेला नसून तो सरकारी यंत्रणेविरुद्ध सर्वसामान्य भूमिपुत्रांच्या अधिकारांचा लढा बनला आहे. जर लवादाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागला तर महाराष्ट्रातील भूसंपादनाच्या इतिहासात हा सर्वात मोठा आणि दिशादर्शक निर्णय ठरेल.